हॅलो. हां, राजेश सर बोलताय का? हा बोलतोय. आपण कोण? हां, नमस्कार सर. मी प्रसाद मोहिते बोलतोय, प्रार्थना वृद्धाश्रम. गेली 10 वर्ष झालं तुमच्या मातोश्री आमच्या वृद्धाश्रमामध्ये आहेत. हो, माहिती आहे मला. आम्हीच आमच्या आईला तुमच्या आश्रमामध्ये आणून सोडलेलं आहे. हो, पण गेली 10 वर्ष झालं तुम्ही आईला भेटायला आश्रमामध्ये आलेच नाहीत सर. हो, बरोबर आहे तुमचं. पण कामही एवढे असतात ना की वेळच मिळत नाही हो. हो, पण एकदा तरी तुम्ही आश्रमात येऊन आईला भेटावं अशी तुमच्या आईची खूप इच्छा होती. रोज वृद्धाश्रमाच्या पायऱ्यावर बसून ती तुमची वाट बघायची. एकदा तरी डोळे भरवून तुम्हाला पाहावं तिची अशी एक इच्छा होती. हे बघा, येत्या रविवारी मी नक्की येतो. आता काय उपयोग सर? का? आजच सकाळी तुमच्या आईचं वृद्धाश्रमामध्ये निधन झालंय सर. मुलगा म्हणून तुमच्या आईच्या अंत्यविधी तुम्ही करावा असं मला वाटतं. हे बघा, मी आता खूप लांब आलेलो आहे. मला तिथं पोहोचायला 4-5 दिवस लागतील. तुम्ही एक काम करा ना, आमच्या बहिणीला फोन करा. तुमच्या बहिणींना पण आम्ही फोन केला होता, पण त्यांचे फोन स्विच ऑफ येतात सर. बरं, एक काम करा, तुम्हीच आईचा अंत्यविधी उरकून घ्या. मी तुमच्या खात्यावर पैसे पाठवतो. मला तुमचे पैसे तुमच्या जवळच ठेवा, पण तुमच्यासारखी जी नालायक मुलं आहेत तर ती समाजाला कलंक आहेत.